नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय टॉपिक ट्रान्सलेशन है ना। आपण याच्यापूर्वी भरपूर टॉपिक बघितले, ट्रान्सलेशन कसे करायचे। आपण एकदम छोटे छोटे सेंटेन्सेस पासून सुरुवात केली होती, त्यामध्ये मॉडेल्सचे वेगळे, सिंपल पास्ट वरती स्टोरी कशी बनवायची, म्हणजे एका टेन्सची काय पॉवर असते हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं। मात्र आपण स्टोरी ज्यावेळेस कुठलीही बघणार त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी राहणार इन्क्लूड केलेल्या, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतील, कधी मॉडेल येईल, कधी टेन्स कॅटेगरी येईल, कधी अजून काही वेगळी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन येतील। मग त्यावेळी काय, तर त्यासाठीच आपल्याला आजची स्टोरी समजून घ्यायची आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस बघायचे आहे कशा पद्धतीने करायचे। कारण ज्यावेळेस आपण स्टोरी बघतो एखादी, त्यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या असतात आहे ना, वेगवेगळ्या प्रकारच्या। जसं आपण आपल्या आयुष्याचा अनुभव एखादा सांगतो, जशी ती स्टोरीच असते। जसं तुम्ही कोणाच्या तरी सोबत बोलत असाल, एखाद्या दिवसाविषयी, एखाद्या गोष्टीविषयी, एखाद्या सेलिब्रेशनविषयी तुम्ही बोलत असाल, तर ते काय असते, ते घडलेली जी गोष्ट असेल किंवा घडणारी गोष्ट असेल ही एक स्टोरी असते आहे ना। जशी स्टोरी असते तसेच आपले अनुभव असतात, आणि आपण सुद्धा एका स्टोरीच्या द्वारेच आपले अनुभव सांगत असतो। म्हणून आपण आज सुद्धा एक स्टोरी पाहणार आहे, जी स्टोरी आहे द फ्रॉग अँड द हेअरची। आणि या स्टोरीमध्ये वेगवेगळे सेंटेन्सेस कसे ट्रान्सलेट करायचे हे शिकणार आहे आपण। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉन्स्टंटली जे काही आपण शिकतो याकडे फोकस करा। एक दिवस असा येईल की तुम्हाला स्वतःला खूप साऱ्या स्टोरीज ट्रान्सलेट करता येतील, तुम्ही ट्रान्सलेशनमध्ये मास्टर व्हाल, हे गॅरंटी मी तुम्हाला देते। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स कन्स्ट्रक्शन जे आहे, ज्या रचना आहेत त्या तुम्हाला समजतील। तर आजची स्टोरी आहे, यासोबतच आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातोय। आता प्रत्येक दिवशी आपण नवीन नवीन गोष्टीचं ट्रान्सलेशन बघतोय, जेणेकरून तुम्हाला कुठलंही ट्रान्सलेशन जरी आलं तुम्ही मागे पडायला नको। लॉंग सेंटेन्स कसे ट्रान्सलेट करायचे हे तर ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलंय, बरोबर आहे। चला जाऊया आपण आपल्या आजच्या टॉपिककडे। मी स्टोरी पहिले वाचून दाखवते तुम्हाला। त्यापूर्वी जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सुद्धा ही स्टोरी ट्रान्सलेट करून बघायला पाहिजे, तर तुम्ही याला पॉज करून ठेवू शकता आणि ही स्टोरी ट्रान्सलेट करून बघू शकता। तुम्ही याला पॉज करून ठेवा आणि स्टोरी लिहून ठेवा तुमच्या समोर, पेन आणि नोटबुक घेऊन। तुम्ही ज्याही वेळेस व्हिडिओ बघणार त्यावेळेस महत्त्वाच्या गोष्टी ह्या नोट डाऊन करत चला। बघा, आपण माहिती आहे का, गोष्टी काही दिवसानंतर विसरून जातो। आपल्याला असं वाटत असतं की माझ्या पूर्ण ह्या सर्व गोष्टी लक्षात राहतात। हो, बरोबर आहे, काही दिवसांसाठी, मात्र काही दिवसानंतर आपण विसरून जातो। त्यासाठीच महत्त्वाच्या गोष्टी नेहमी नोट डाऊन करून ठेवायच्या। ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस तुम्ही ते तुमचं जे बुक असतं, नोटबुक असतं, ते तुम्ही ओपन करून बघू शकता, ठीक आहे। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपण बघा, ज्यावेळेस आपण इंग्लिश शिकतो त्याचा राईट वे काय आहे हा मला तुम्हाला सांगायचं आहे आज। तर राईट वे आपण लास्टला बघू, व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला तो वे सुद्धा मला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी बघा काय आहे, द फ्रॉग अँड द हेअर, हे आहे आपल्या आजच्या स्टोरीचं नाव। एकदा एका हिरव्या रंगाचा फ्रॉग शेताजवळील खोल खड्ड्यात पडला। त्याने वरती येण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला, मात्र तो येऊ शकला नाही। शेवटी त्याने प्रयत्न थांबविला आणि मदतीसाठी जोरात ओरडायला सुरुवात केली। तिकडे एक ससा शेतामध्ये खेळत होता। त्याने बेडकाचा आवाज ऐकला आणि ससा कोण आहे ते पाहण्यासाठी खड्ड्याजवळ गेला। बेडूक म्हणाले, मी येथून बाहेर येऊ शकत नाही। ससा म्हणाला, एक मिनिट थांब, मला माहीत आहे तिकडे शेतामध्ये एक शिडी आहे, मी जातो आणि घेऊन येतो। जेव्हा तो शिडी घेऊन आला तेव्हा त्याने बेडकाला खड्ड्याच्या बाहेर बसलेले पाहिले। त्यावेळी ससा म्हणाला, मला वाटते तू बाहेर येऊ शकणार नाही। बेडूक म्हणाला, मलाही वाटले, मी बाहेर येऊ शकत नाही, पण खड्ड्यामध्ये एक विंचू पडला, त्याला माझ्याकडे येताना पाहून मी उडी मारली। अशा पद्धतीची स्टोरी आहे। आपण या स्टोरीला ट्रान्सलेट करायला जाऊया। चला चालू करू आजचा टॉपिक। तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही आपलं येवला अकॅडमी ॲप आहे प्ले स्टोअरला, तिकडे जाऊन ॲपवरती स्पोकन इंग्लिश कोर्स आणि इंग्लिश ग्रामर कोर्स दोन्हीसुद्धा लॉन्च झाले आहेत। तुम्हाला जर ग्रामर शिकायचं असेल तर तुम्ही ग्रामर कोर्स घेऊ शकता, तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर स्पोकन इंग्लिश कोर्स तुम्ही घेऊ शकता। PDF सुद्धा अवेलेबल आहेत आणि स्टेप बाय स्टेप इन डिटेल घरबसल्या शिकू शकता। अगदी कमी प्राईजमध्ये कोर्स आहेत। आणि जर तुम्हाला माझ्यासोबत फ्रीमध्ये शिकायचं असेल तर या चॅनलला देखील तुम्ही फॉलो करू शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला सेंटेन्स आपण बघूया। पहिलं सेंटेन्स आहे, एकदा एक हिरव्या रंगाचा बेडूक शेताजवळील खोल खड्ड्यात पडला।
आता एकदा म्हणजे झालं वन्स, वन्स घेतला आपण. आता आपण सेंटेन्स बघितलं कुठल्या काळातला आहे, तर सिम्पल पास्ट टेन्स आहे. लचा सेन्स आहे, एखादी गोष्ट झाली, तो खड्ड्यात पडला, लचा सेन्स आहे म्हणून सिम्पल पास्टचं वाक्य आहे. आता यामधील सब्जेक्ट कोण आहे, तर एक हिरव्या रंगाचा बेडूक हा सब्जेक्ट आहे. हे झालं फर्स्ट नंबर, हे झालं सेकंड नंबर. आता आपण सेंटेन्समधील महत्त्वाच्या गोष्टी काढून घेतल्या. मग पहिले आपण सब्जेक्ट लिहून घेऊ. वन्स अ ग्रीन फ्रॉग. या ठिकाणी तुम्ही ग्रीन कलर्ड फ्रॉग सुद्धा घेऊ शकता, पण अप्रोप्रिएट काय आहे, वन्स अ ग्रीन फ्रॉग हे घेऊन घेऊ आपण. हिरव्या रंगाचा बेडूक हा झालं आपलं सब्जेक्ट फर्स्ट नंबर. आपण शेवटी गेलो, पडला म्हणजे फेल, सेकंड फॉर्म V2. कुठे पडला, खोल खड्ड्यात, हे झालं थर्ड नंबरला. खोल खड्ड्यात म्हणजे इनटू अ डीप होल. वन्स अ ग्रीन फ्रॉग फेल इनटू अ डीप होल शेताजवळील. जवळसाठी आपण काय घेत असतो, जवळसाठी आपण घेत असतो नियर, नियर अ फील्ड, नियर अ फील्ड. या ठिकाणी आपण हे कंप्लीट सेंटेन्स ट्रान्सलेट केले. बघा सेंटेन्स दिसायला मोठा आहे, मात्र तुम्ही जर व्यवस्थित ट्रान्सलेट केले, यामध्ये सब्जेक्टच खूप मोठा दिसतोय आहे ना. पुढील सेंटेन्स आपण अशा पद्धतीनं ट्रान्सलेट केलं. महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. सब्जेक्ट आपण घेतला, मग आपल्याला व्हर्बकडे जायचं होतं. व्हर्ब हे शक्यतोवर शेवटीच असतं. मग आपण घेतलं फेल. इंटू का बरं घेतलं, कारण मुवमेंट आहे म्हणून, कारण तो पडण्याची मुवमेंट आहे. ऑलरेडी जर एखादी गोष्ट आतमध्ये असती तर आपण इन घेत असतो, पण इकडे पडण्याची मुवमेंट आहे म्हणून आपण इनटू अ डीप होल, एका खोल खड्ड्यात, नियर अ फील्ड शेताजवळील, अशा पद्धतीने आपण याला ट्रान्सलेट केलंय. पुढला सेंटेन्स बघू. त्याने वरती येण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला. या सेंटेन्सला आपण दोन पद्धतीनं करू शकतो. यामध्ये दोन सेंटेन्स आहेत बघा. हे झालं एक सेंटेन्स आणि इथून कॉमाच्या नंतर झालं हे दुसरं सेंटेन्स. याला आपण पहिले डिवाइड केलं व्यवस्थित. त्याने वरती येण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला, लचा सेन्स आहे, सिम्पल पास्ट. त्याने म्हणजे ही. आता प्रयत्न केला, दोन नंबर व्हर्बकडे गेलो आपण. फर्स्ट नंबरला घेतलं इकडे सब्जेक्ट. प्रयत्न केला म्हणजे काय, ट्राईड. वरती येण्यासाठी खूप वेळा, तुम्ही हे असं सुद्धा याला घेऊ शकता डायरेक्ट. वरती येण्यासाठी म्हणजे ही ट्राईड टू कम आउट म्हणा किंवा कम अप म्हणा, दोन्ही पण चालतं. खूप वेळा म्हणजे मेनी टाइम्स. आपण या सेंटेन्सला, या फ्रेजला थर्ड नंबरला ठेवलं, म्हणजे हे कंप्लीट फ्रेज घेतला आपण. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट घेतला, नंतर आपण वर्ब घेतलं, या ठिकाणी ट्राईड V2. मग घेतला आपण टू कम आउट किंवा कम अप मेनी टाइम्स, खूप वेळा. वरती येण्यासाठी म्हणजे टू कम, आणि वर म्हणजे एक तर अप घ्या किंवा आउट घ्या. त्या खड्ड्यामधून बाहेरसाठी आपण वरती म्हणू शकतो किंवा बाहेर सुद्धा म्हणू शकतो, म्हणून दोनपैकी कुठलंही आपण यूज करू शकतो. आता हे सेंटेन्स तुम्ही असं सुद्धा करू शकता, जसं ही ट्राईड. आता यामध्ये आपण काय करू, हे मी तुम्हाला अजून एकदा परत सांगते की आपण वेगळ्या पद्धतीनं कसं याला करू शकतो. ही ट्राईड, हे झाल्याच्या नंतर तुम्ही हे खूप वेळा सुद्धा घेऊ शकता, जसं ही ट्राईड मेनी टाइम्स टू कम अप किंवा कम आउट. हे दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता या सेंटेन्सला. तर आपल्याला जे कानाला चांगलं वाटतं, तर हे वाटतं चांगलं म्हणून आपण हे ठेवणार. तर हे सुद्धा चुकीचं नाही आहे, यासाठी मी या दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितल्या. म्हणजे फ्रेज इकडे तिकडे होऊ शकतं नंतरचं, मात्र सेंटेन्स आपल्याला ऐकायला कुठलं चांगलं वाटते, त्याचं टोनिंग कुठला चांगला वाटते ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, मात्र तो येऊ शकला नाही. मात्र म्हणजे काय झालं, बट. तो म्हणजे झालं ही. शकला नाही, बघा कुठल्या कॅटेगरीचं सेंटेन्स आहे, मॉडल, की त्याच्यामध्ये ॲबिलिटी नव्हती, असं करू शकला नाही. त्यासाठी आपण घेत असतो कुड, आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून नॉट. बट ही कुड नॉट कम आउट म्हणू शकतो किंवा कम म्हटलं तरी चालेल. बट ही कुड नॉट कम आउट. तो झालं या ठिकाणी ही. शकला नाही म्हणजे कुड नॉट कम आउट. येणे, तो येऊ, येण्यासाठी आपण घेतलं कम आणि आउट. ऑब्विसली आपल्याला हे लक्षात येते की तो खड्ड्यामधून बाहेर येऊ शकला नाही, म्हणून आपण इथे आउट आपल्या मनानं टाकलंय. हे टाकलं तरी चालेल, याला अवॉइड केलं तरी सुद्धा नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हे झालं आपलं सेंटेन्स सेकंड. आपण थर्ड सेंटेन्स बघूया.
शेवटी त्याने प्रयत्न थांबवला. आता यामध्ये तुम्ही बघू शकता 2 सेंटेन्स आहेत. या आणीने 2 सेंटेन्स जोडले आहेत. आणि हे काय आहे? एक कंजक्शन आहे. कंजक्शनने आपण वाक्य जोडत असतो. मग शेवटीसाठी आपण घेणार ॲट लास्ट, शेवटी. त्याने प्रयत्न थांबवला. लचा सेन्स आहे. हे एवढं वाक्य आपण पहिले घेणार आहे. लचा सेन्स आहे थांबवला म्हणजे काय? स्टॉप. मात्र आपल्याला घ्यावं लागेल स्टॉप्ड, कारण सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून. ही स्टॉप्ड ॲट लास्ट. या ठिकाणी आपला सब्जेक्ट घ्यायचा राहिला आहे. आपण सब्जेक्ट घेऊन घेऊ. ठीक आहे. सब्जेक्ट आहे त्याने फर्स्ट नंबरला थांबवला. काय थांबवला? त्याने प्रयत्न थांबवला. हे पूर्ण आपण वर्बमध्ये घेणार. ही काय केलं त्यानं? थांबवला म्हणजे स्टॉप्ड. ही स्टॉप्ड. प्रयत्न म्हणजे ही स्टॉप ट्राईंग. ही स्टॉप ट्राईंग. अँड, आणीसाठी आपण घेतलं अँड. हे झालं आपलं एक सेंटेन्स. मदतीसाठी जोरात ओरडायला सुरुवात केली. आता डायरेक्ट शेवटी जायचं. वाक्यामध्ये ऑलरेडी सब्जेक्ट हा हीच झालाय, कारण वाक्य हे एकच आहे असं समजूया आपण. याने जोडलं आणीने. मात्र या वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट नाही घेतला तरी चालतं, कारण आपण गृहीत धरलेलं असतं की सब्जेक्ट कोण आहे? ऑलरेडी इकडे दिलेला आहे. तर सुरुवात केली म्हणजे काय? बिगिनचं होणार बिगॅन, कारण लचा सेन्स आहे सिंपल पास्ट. बिगॅन. कशाला सुरुवात केली त्याने? बिगॅन. सुरुवात केलीचं झालं आपलं बिगॅन. ओरडायला टू शाउट. या ठिकाणी आपण टू पासून सेंटेन्स खाली घेऊ, चालेल? किंवा एक काम करूया, आपण पूर्ण सेंटेन्स खाली घेऊन घेऊ, म्हणजे तुम्हाला पूर्ण सेंटेन्स समजेल. आता काय केलं? आणि पासून घेऊ आपण. आणि म्हणजे काय? अँड. सुरुवात केली म्हणजे बिगॅन. बिगिनचं झालं बिगॅन, कारण लचा सेन्स आहे सिंपल पास्ट. बिगॅन. कशाला? ओरडायला. ओरडणे म्हणजे जोरात ओरडायला. टू शाउट. टू शाउट कशासाठी? मदतीसाठी. साठी म्हणजे फॉर आणि मदत म्हणजे हेल्प. आपण बघा सेंटेन्स कसं केलंय हे. आता यामध्ये तुम्हाला समजून सांगायचं झालंच तर आय होप. शेवटी गेलो आपण डायरेक्ट. पहिलं सेंटेन्स केलं आपण आणि पण टाकलं इथे अँड. शेवटी गेलो. सुरुवात केली म्हणजे बिगॅन. कशाला? जोरात ओरडायला म्हणजे टू शाउट. या ठिकाणी टू शाउट आपण घेतलं. ओरडायला सुरुवात केली. फॉर हेल्प. मदतीसाठी. अशा पद्धतीनं आपण घेतलंय हे फर्स्ट, याला सेकंड आणि थर्ड, म्हणजे उलटा आलो आपण टोटली. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा सेंटेन्सेस ट्रान्सलेट करायचे आहेत. आता आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडकडे, नेक्स्ट पेजकडे, आणि त्यावरती पुढली स्टोरी आपण समजून घेऊ. तर बघा, नेक्स्ट आपलं सेंटेन्स आहे. तिकडे एक ससा शेतामध्ये खेळत होता. हे एक सेंटेन्स झालं. आणि त्याने बेडकाचा आवाज ऐकला. इथे लचा सेन्स आहे. इथे त होता आहे. बघा, तिकडे म्हणजे आपण घेणार इकडे देअर. कोण आहे? एक ससा. एक ससा. सशाची एंट्री आत्ताच झाली या स्टोरीमध्ये, म्हणून आपण घेणार अ हेअर, कारण हेअर विषयी आपण पहिल्यांदा बोलतोय. देअर अ हेअर. शेतामध्ये खेळत होता. त होता. तर आपल्याला हे लक्षात आलं की पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे आणि हेअर हे एकच आहे, म्हणून आपण घेणार इथे वज. आणि खेळत म्हणजे प्लेला ING लागणार V4. आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये शिकलोय वॉज प्लेइंग. शेतामध्ये मग काय घेणार पण इन द फील्ड घ्यावं लागेल आपल्याला, कारण आपण ऑलरेडी फील्डविषयी बोललोय. इन द फील्ड. या ठिकाणी झाला आपला एक सेंटेन्स. देअर अ हेअर वॉज प्लेइंग इन द फील्ड. फील्डमध्ये तो ससा खेळत होता. आता पुढला सेंटेन्स आहे त्याने म्हणजे कोण? ही. बेडकाचा आवाज ऐकला. ही ऐकला. लचा सेन्स आहे, म्हणून आपण काय घेणार? हर्ड. ही हर्ड. काय ऐकला? साऊंड. ही हर्ड द साऊंड ऑफ द फ्रॉग. आता यामध्ये बघा, देअर अ हेअर वॉज प्लेइंग इन द फील्ड. ही हर्ड द साऊंड ऑफ द फ्रॉग. यामध्ये तुम्ही हा द नाही टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ही हर्ड साऊंड ऑफ द फ्रॉग असं केलं तरी सुद्धा याला चालेल. हे झाले आपले सेंटेन्सेस. आपण पुढल्या सेंटेन्सकडे जाऊ. आणि म्हणजे झालं अँड. ससा कोण आहे हे पाहण्यासाठी खड्ड्याजवळ गेला. आता कोण आहे हे पाहण्यासाठी तो गेला, पण यामधील सब्जेक्ट कोण आहे? ससा. अँड ससा म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण द हेअर.
गेला म्हणजे डायरेक्ट शेवटी गेलो आपण, आपल्याला वर्ब भेटलं. गेला म्हणजे वेंट. गोचं सेकंड फॉर्म वेंट. कुठे गेला? खड्ड्याजवळ. खड्ड्याजवळ म्हणजे आता यामध्ये आपण अशा पद्धतीने करू शकतो. वेंट झालं आपलं खड्ड्याजवळ. वेंट नियर द होल. द होल पाहण्यासाठी म्हणजे टू सी. टू सी कोण आहे ते पाहण्यासाठी, की कोण आहे त्यामध्ये. मग आपण टू सी हू. हू हे काय आहे? कंजक्शन आहे. हू इट इज सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा वॉज सुद्धा म्हणू शकतो. हू इट इज किंवा हू इट वॉज. ते कोण होते हे पाहण्यासाठी गेला, किंवा कोण आहे हे पाहण्यासाठी. हू इट इज किंवा हू इट वॉज. अँड द हेअर वेंट नियर द होल टू सी हू इट इज किंवा हू इट वॉज. आता तुम्ही यामध्ये जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की मला फ्रेजेस मागे पुढे केले तर चालते का? हो चालते. जसे हे वेंट नियर द होल हे नंतर टाकलं तरी सुद्धा तुम्ही चालतं. जसं हे जे आहे हे नंतर टाकून टू सी या जागेवर जरी टाकलं आपण तरी सुद्धा चालतं. म्हणजे कसं होईल हे? अँड द हेअर वेंट टू सी नियर द होल. कसं घेतलं मी? हे पहिल्यांदा घेतलं, नंतर मी हे घेतलं टू सी नियर द होल हू इट वॉज. या ठिकाणी वॉज हे अप्रोप्रिएट वाटतंय, सुटेबल वाटते, म्हणून आपण इथे इज घेऊ नाही, वॉज घेऊया. ठीक आहे, चला जाऊ समोर. बेडूक म्हणाले. बेडूक म्हणालेसाठी आपण या ठिकाणी घेणार द फ्रॉग सेड. सेड घ्या किंवा टोल्ड घ्या चालेल. मी येथून बाहेर येऊ शकत नाही. तर काय म्हणाले ते? मी म्हणजे आय. येथून म्हणजे हे नंतर बघू आपण. तर आपल्याला बघायचं आहे शकत नाही. त नाहीचा सेन्स आहे म्हणजे करू शकत नाही. आपण घेणार मॉडल वर्ब कॅन नॉट. आय कॅनॉट. बाहेर येऊ. आय कॅनॉट. बाहेर येणे म्हणजे कम. येथून म्हणजे कम आउट ऑफ हिअर. कम आउट ऑफ हिअर. बघा सेंटेन्स कसं झालं. द फ्रॉग सेड आय कॅनॉट कम आउट ऑफ हिअर किंवा आय कांट कम आउट ऑफ हिअर असं सुद्धा कॅनॉटला एकत्र करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ससा म्हणाला. द हेअर सेड. हेअर म्हणाला 1 मिनिट थांब. 1 मिनिट थांब असं कोण म्हणालं? हेअर म्हणाला. काय म्हणाला तो? थांब म्हणजे वेट, वाट पहा किंवा वेट कर. वेट अ मिनिट. 1 मिनिट थांब. मला माहीत आहे तिकडे शेतामध्ये एक शिडी आहे. मला माहीत आहे हे कशाचं सेंटेन्स आहे? तर आय नो. सिंपल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. आय नो. आय नो हे एवढं सेंटेन्स आपण पहिले घेतलं. तिकडे. तिकडे म्हणजे देअर. आता यामध्ये हे कंप्लीट दुसरं सेंटेन्स चालू झालं आपलं. यामध्ये फर्स्ट नंबरला आपण तिकडे घेतलं देअर. शिडी आहे. आहे म्हणजे शेतामध्ये एक शिडी आहे. ती काही ॲक्शन आहे का तिकडे? तर काहीच नाही. त्यामुळे हे सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे म्हणून आपण आहेसाठी घेणार इज. देअर इज. काय आहे? एक शिडी. अ लॅडर. अ लॅडर. आता आपण काय केलं? हे सेकंड नंबरला घेतलं. इकडे एक शिडी घेतलं थर्ड नंबरला. शेतामध्ये घेणार आपण फोर्थ नंबरला. अ लॅडर इन द फार्म किंवा फील्ड. अशा पद्धतीने आपण घेतले हे सेंटेन्सेस. आय होप तुमचे क्लिअर झाले असेल. तुम्हाला सर्व गोष्टी जर व्यवस्थित माहीत असल्या तर तुमचं खूप इझिली क्लिअर होतं. चला जाऊया आपण नेक्स्ट स्लाइडकडे. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं मी जातो आणि घेऊन येतो. मी जातो तचा सेन्स आहे, घेऊन येतो म्हणजे हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तचा सेन्स आलेला आहे. मी जातो म्हणजे आय गो. कारण सेंटेन्स छोटे छोटे आहेत. आपल्याला याच्यामध्ये 2 सेंटेन्स आहेत, हे एक आणि हे एक. आणीने सेंटेन्स आपण जोडले. मी जातो म्हणजे आय गो. आणीसाठी अँड. घेऊन येतो म्हणजे ब्रिंग. ब्रिंग इट सुद्धा म्हणू शकता किंवा ब्रिंग सुद्धा म्हटलं तरी चालेल. आय गो अँड ब्रिंग इट किंवा आय गो अँड ब्रिंग. जेव्हा तो सीडी घेऊन आला. जेव्हा. जेव्हा हे सेंटेन्स झालं आपलं फर्स्ट. इकडे झालं आपलं सेकंड. तर जेव्हा म्हणजे काय? वेन. तो म्हणजे ही. सीडी घेऊन आला. लचा सेन्स आहे म्हणून केम घेणार आपण. केम फर्स्ट झालं आपलं. इथे केम घेतला आपण. आला म्हणजे केम. कमचं सेकंड फॉर्म. सीडी घेऊन म्हणजे विथ
लॅडर. विथ द लॅडर. विथ लॅडर म्हटलं तरी सुद्धा चालेल, द स्किप केला इथून तरी काही प्रॉब्लेम नाही. वेन ही केम विथ लॅडर किंवा विथ द लॅडर, त्याने बेडकाला खड्ड्याच्या बाहेर बसलेले पाहिले. त्याने म्हणजे ही. आता पाहिले लचा सेन्स आहे, आपण शेवटी जात असतो वाक्यामध्ये. ही सॉ, कोणाला पाहिले? बेडकाला पाहिले. ही सॉ, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जाऊ. आता बेडकाला म्हणजे ही सॉ द फ्रॉग. खड्ड्याच्या बाहेर कसे पाहिले? बसलेले. ही सॉ द फ्रॉग सिटिंग आउटसाइड ऑफ द होल. आता बघा सेंटेन्स कशा पद्धतीने घेतला आपण. आता पहिल्यांदा आपण त्यानेसाठी फर्स्ट नंबरला ही घेतलं. ही पाहिले म्हणजे झालं 2 नंबरला. मग बेडकाला, आता यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे, लॉंग सेंटेन्स जेव्हा तुम्ही ट्रान्सलेट करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी बघत असतो की त्याने पाहिले. कोणाला पाहिले? फ्रॉगला. म्हणून आपण बेडकाला पहिले घेतलं. फ्रेजेस आपण मागे पुढे करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फ्रॉगला पाहिले. कसे पाहिले? बसलेले. मग सिटिंग. कुठे पाहिले? तर खड्ड्याच्या बाहेर, आउटसाइड ऑफ द होल. आपल्यालाच प्रश्न विचारायचा आहे, आपल्यालाच आन्सर द्यायचा आहे. आता हे सेंटेन्स ऐकायला सुद्धा व्यवस्थित वाटतं, त्यामुळे आपण अशा पद्धतीने घेतलं. फ्रेजेस थोडे मागे पुढे झाले तर काही इश्यू नाही आहे, तुमच्यासाठी सांगते. मात्र आपल्याला सब्जेक्ट वर्ब व्यवस्थित घ्यायचं आहे. ठीक आहे. ही सॉ द फ्रॉग सिटिंग आउटसाइड ऑफ द होल, खड्ड्याच्या बाहेर. च्यासाठी आपण ऑफ घेतलं आणि खड्ड्यासाठी आपण द होल घेतलं. चला जाऊ नेक्स्ट सेंटेन्सकडे. त्यावेळी ससा म्हणाला. त्यावेळी म्हणजे काय? दॅट टाइम. ससा म्हणजे द हेअर आपण म्हणणार इकडे, कारण आपल्याला ऑलरेडी हेअर विषयी माहिती आहे ना. म्हणाला म्हणजे टोल्ड घेऊ आपण, किंवा सेड सुद्धा घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणाला, मला वाटले. आता हे एक कंप्लीट सेंटेन्स आपण समजू आणि हे दुसरं समजूया. ठीक आहे. मला वाटले. मला म्हणजे आय, वाटले म्हणजे एक तर फेल्ट म्हणू शकता. लचा सेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे इकडे. तर थॉट घेऊ आपण. मला असं वाटले किंवा मी असा विचार केला की तू बाहेर येऊ शकणार नाही, असं करू शकणार नाही, असं तो म्हणाला. पास्टमध्ये तो भविष्य काळाविषयी जर बोलत असेल तर आपण वुडचा यूज करत असतो, म्हणून आपण या ठिकाणी तू म्हणजे घेतलं यू. शकणार नाही म्हणजे वुड घेऊ आपण, वुड. आता असं त्याला वाटलं, मात्र आपल्याला त्याच्यामध्ये क्षमता नसेल किंवा त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी नसेल, म्हणून आपण हे सेंटेन्स कसं घेणार आहे? यू वुड नॉट बी, या ठिकाणी नॉट टाकायचं राहिलं आपलं, पण नॉट टाकू. यू वुड नॉट बी एबल टू कम आउट. आता यामध्ये बघा, दॅट टाइम द हेअर टोल्ड, हे घेतलं आपण इथपर्यंत. सिंपल पास्ट आहे, टेलचं टोल्ड झालं. मला वाटले, आय थिंकचं थॉट झालं. मला वाटले म्हणजे आय थॉट किंवा आय फेल्ट. तू म्हणजे यू. शकणार नाही, असं करू शकणार नाही भविष्यामध्ये, हे त्यानं पास्टमध्ये सांगितलं, म्हणून आपण वुडचा यूज केला. मात्र आपल्याला म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी नसेल, म्हणून आपण नॉट बी एबल टू, एबल टूची रचना या ठिकाणी यूज केली. नॉट बी एबल टू कम आउट किंवा कम सुद्धा म्हटलं तरी चालेल. वाक्यामध्ये आपण सेन्सनुसार किंवा आपण त्या स्टोरीला जेव्हा समजून घेतो त्यानुसार सेंटेन्स बनवतो. ठीक आहे. मी असं समजते की तुम्हाला इथपर्यंत क्लिअर समजलंय. चला पुढे जाऊ. बेडूक म्हणाला. तर बेडूक म्हणजे कोण? द फ्रॉग. फ्रॉग सेड किंवा रिप्लाइड सुद्धा तुम्ही घेऊ शकता. द फ्रॉग रिप्लाइड, मलाही वाटले मी येऊ शकत नाही. मलाही वाटले म्हणजे आय ऑल्सो थॉट. आय ऑल्सो थॉट, मलाही वाटले. इथपर्यंत आपण केलं. लचा सेन्स आहे बघा सगळीकडे. ठीक आहे. मी येऊ शकत नाही, असं करू शकत नाही, असं मलाही वाटले. आय ऑल्सो थॉट आय कॅनॉट, येऊ शकत नाही. आय कॅनॉट कम आउट किंवा आय कॅनॉट कम अप सुद्धा म्हणू शकतो. मलाही असे वाटले की शकत नाही. कॅनची वाक्यरचना आहे, मॉडल व्हर्ब आहे या ठिकाणी, म्हणून आपण कॅनॉट घेतलं.
कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे मॉडल व्हर्बचं. आय कॅनॉट कम आउट अशा पद्धतीनं. पण म्हणजे झालं बट खड्ड्यामध्ये एक विंचू पडला. आता यामध्ये बघा, यामध्ये सब्जेक्ट आपल्याला ओळखावा लागेल कोण आहे. तर आपण म्हटलं पणसाठी बट घेतलं. यामध्ये सब्जेक्ट कोण आहे तर एक विंचू, म्हणून आपण काय घेणार आहे अ विंचू. याला काय म्हणतो आपण स्कॉर्पियन. अ स्कॉर्पियन काय झालं पडला म्हणजे फेल, सिंपल पास्ट टेन्स. V2 आहे फेल खड्ड्यामध्ये म्हणजे इनटू द होल. ज्या खड्ड्यामध्ये तो फ्रॉग पडलेला होता त्या खड्ड्यामध्ये विंचू जाऊन पडला, म्हणून काय झालं पुढे बघूया आपण. ठीक आहे, खाली जाऊ आपण स्लाइडकडे. त्याला माझ्याकडे येताना पाहून मी उडी मारली. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की सगळे सेंटेन्सेस आपण ॲज इट इज ट्रान्सलेट करू शकत नाही. म्हणजे आता जर सपोज मला म्हणायचं असेल की फॅन चालत आहे किंवा फॅन चालू आहे, तर मी फॅन इज वॉकिंग नाही म्हणू शकणार. मला म्हणावं लागेल फॅन इज ऑन. फॅन कसा आहे चालू आहे. तर तशा पद्धतीचे काही सेंटेन्स असतात की ज्याला आपल्याला सेन्स समजून घेऊन बनवायचं असतं. तर बघा, त्याला माझ्याकडे येताना पाहून मी उडी मारली. तर हे सेंटेन्स आपण पहिल्यांदा घेऊ. यामधील सब्जेक्ट कोण आहे मी आहे, कारण करणारा व्यक्ती कोण आहे मी उडी मारली ना, म्हणून मी हा सब्जेक्ट आहे आय. मी काय केलं जम्पचं जम्प्ड होणार कारण मारली आहे उडी. V2 आहे. आय जम्प्ड काय केलं कधी उडी मारली मी त्याला माझ्याकडे येताना पाहून. आय जम्प्ड जेव्हा वेन आय सॉ हिम कमिंग टुवर्ड्स हे काय प्रिपोजिशन आहे टुवर्ड्स मी. या ठिकाणी यस आहे. यस म्हणजे डीच्या नंतर टुवर्ड्स मी. आय जम्प्ड वेन आय सॉ हिम कमिंग टुवर्ड्स मी. जेव्हा मी त्याला माझ्याकडे येताना पाहिलं, याचा अर्थच काय आहे की मी उडी मारली कधी त्याला माझ्याकडे येताना पाहून. याचाच अर्थ काय झाला, जेव्हा मी त्याला पाहिलं तो माझ्याकडे येत आहे तेव्हा मी उडी मारली. तर काही सेंटेन्सेस आपण अशा पद्धतीनं ट्रान्सलेट करतो की हे तर तुम्हाला समजलं मारलीपर्यंत, मात्र हे पुढचं सेंटेन्स होऊ शकतं की मॅम हे आमच्या लक्षात नाही आलं. तर काही गोष्टी आपल्याला समजून करायच्या असतात. त्याला जसं मी तुम्हाला फॅनचं एक्झाम्पल सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला त्याला सेंटेन्सला समजून घेऊन ट्रान्सलेट करावं लागतं. अशा पद्धतीनं आपण कंप्लीट स्टोरी ट्रान्सलेट केली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. यामध्ये जर कुठला डाऊट असेल, काही अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कितपत समजलं आहे. आणि तुम्ही सुद्धा काही स्टोरीज ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. कुठे अडकताय तुम्ही ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या मी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे आणि इंग्लिश शिकायचे, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओज जे महत्त्वाचे असतात ते टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कुठलाही महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तर तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच.